नमस्कार मैत्रिणीनो. ब्लाऊज शिवत असताना सर्वात मोठी चूक कुठे होते माहितीये का? तर माप घेताना. आणि जर तुमच्याकडे नवीन माप नसेल तर जुना ब्लाऊज तुमचं परफेक्ट गाईड बनू शकतो. पण जुन्या ब्लाऊज वरून माप घेताना छोट्या छोट्या झालेल्या चुका तुमच्या ब्लाऊजचं फिटिंग खराब करू शकतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. जुन्या ब्लाऊज वरून अचूक माप कसं घ्यायचं, ते कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि परफेक्ट ब्लाउज फिटिंग साठी ते का गरजेचं आहे ते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, माझ्याकडे हा मापाचा ब्लाउज आलेला आहे आणि याच ब्लाउज वरून आपण माप घेणार आहोत. तर बघूया अगदी सोप्या पद्धतीने माप कसं घ्यायचं ते. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा मापाचा ब्लाउज असेल, म्हणजेच फोरटक्स, कटोरी किंवा प्रिन्स कट, सगळ्या ब्लाउज साठी तुम्ही हीच पद्धत वापरू शकता. तर अगोदर बघा, आपणाला ब्लाउज वरून कुठली कुठली माप घ्यायची आहेत. सर्वात अगोदर आपण ब्लाऊजची पूर्ण उंची, त्यानंतर छाती, कमरेचं माप, बाहीची लांबी, दंडघेर, पुढचा गळा आणि मागचा गळा, शोल्डर आणि मुंडा अशी मापे घेणार आहोत. ठीक आहे. ही सगळी मापे आपण मापाच्या ब्लाऊजवरूनच घेणार आहोत. आणि ही सगळी मापे घेताना तुम्हाला तुमच्या वहीत नोट करून घ्यायचे असतात. तर हा ब्लाऊज आहे तो अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे मापाला आलेला ब्लाऊज गोळा झालेला असेल किंवा सुरकतलेला असेल तर त्यावर तुम्ही अगोदर प्रेस करून घ्या, तरच तुम्हाला त्या ब्लाऊज वरून व्यवस्थित मापे घेऊ शकणार आहात. तर बघा, सगळ्यात अगोदर आपण या ब्लाऊजची उंची घेणार आहोत. तर ब्लाऊजची उंची घेताना कायम तुम्हाला ब्लाऊजच्या पाठीमागच्या बॅक साईडने ही ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज हा ठेवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा इंची टेप घेऊन शोल्डर पासून बरोबर धरून अशा पद्धतीने ब्लाऊजच्या कमरेपर्यंतचा भाग घ्यायचा आहे. तर हे माप आहे 13 इंच. तर या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13 इंच. तुम्ही पण सेम याच पद्धतीने ब्लाऊजची उंची घ्यायची आहे आणि ते वहीत नोट करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर लगेच आपण इथं बॅक नेक सुद्धा घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने टेप ठेवून तुम्ही लगेच बॅक नेक पण घ्यायचा आहे. तर बॅक नेक आहे 9.5 इंच. अशा पद्धतीने शोल्डर पासून इथपासून इथपर्यंतचं माप हे 9.5 इंच, म्हणजे बॅकचा गळा आहे 9.5 इंच. जे जे माप आपण घेणार आहोत ते लगेच वहीमध्ये नोट करून घ्यायची. यानंतर आपण घेणार आहोत ब्लाऊजची चेस्ट. तर बघा, अशा पद्धतीने हा टेप धरून शोल्डरच्या इथपासून ते ह्या हुक पट्टीपर्यंत आपल्याला माप घ्यायचं आहे. तर हे आहे 18 इंच, सॉरी हे आहे 8 इंच. लूक पट्टीच्या बाजूने मी हे माप घेतलेलं आहे. तर तुम्हाला हे माप घेताना हुक पट्टीच्या बाजूने घ्यायचं आहे. तर माझ्या साईडला, ह्या साईडला हुक पट्टी आहे. तर बघा, ह्या हुक पट्टीपासून ते शोल्डर पर्यंत अशा पद्धतीने माप घ्यायचं आहे. तर हे आहे 8 इंच. आणि तुम्हाला जर ह्या बाजूला घ्यायचं असेल तर ही लूकपट्टी सोडून इथपर्यंत आहे अर्धा इंचची लूकपट्टी असते. तर ती सोडून 8 इंच हे तुमचं चेस्ट होतं. काही ब्लाऊजला काय असतं, हुकपट्टी ही उलट्या बाजूला असते. मग अशा वेळी आपण लक्ष देऊन बघायचं आहे, व्यवस्थित बघून हुकपट्टीच्या कोणत्या बाजूला असते त्याच बाजूने व्यवस्थित माप घ्यायचं असतं. आणि नोट डाऊन हे करून ठेवायचं आहे. आणि माप घेताना अजिबात हे ब्लाऊज ताणायचं नाही. तर जसं आहे अगदी ब्लाऊज सहज पकडून हे माप घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला आता दोन्ही साईडनेही माप घेऊन दाखवलं. तर दोन्ही साईडचं हुकपट्टी आणि लूकपट्टी दोन्ही साईड 8 इंचच माप आलेला आहे. म्हणजेच 32चा चौथा भाग हा आपला 8 इंच येतो. म्हणजे हा ब्लाऊज आहे 32 इंच. आणि अजून एक, तुम्हाला जर असं कन्फ्युजन वाटत असेल तर मुंड्याच्या या बाजूपासून इथपासून इथपर्यंतचं माप घ्यायचं. म्हणजे हे माप आलं 16 इंच, म्हणजे 16 दोन्ही 32, 32 साईजचा हा ब्लाऊज आहे. अशा पद्धतीनेही तुम्ही माप घेऊ शकता. त्यानंतर आपण अशाच पद्धतीने कमरेचं पण माप घ्यायचं आहे. तर ही लूकपट्टी सोडून याचं 7 इंच हे माप आलेलं आहे. म्हणजेच पूर्ण कंबर ही आपली 28 इंच आहे. तर त्यानंतर आपण मुंड्याचे माप घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने आपणाला फिटिंगचं माप घ्यायचं आहे. अगोदर फिटिंगचं माप घ्यायचं आहे. तर मुंड्याचं फिटिंगचं माप आहे 7.5 इंच. हा आपला मुंड्याचं फिटिंगचं माप आहे.
त्यानंतर आपल्या मुंड्याचं ॲक्युरेट माप करण्यासाठी आहे अशा पद्धतीने गोल राऊंड मुंडा पाहिजे. त्यानंतर अशा पद्धतीने शोल्डर पासून टेप ठेवून घेऊन अशा पद्धतीने 5.5चा आपला मुंडा आहे. त्यानंतर आपण दंडघेर बघणार आहोत. तर बाही अशी व्यवस्थित ठेवून दंडघेर घेताना अशा पद्धतीने दंडघेर घ्यायचा. तर दंडघेर आलेला आहे 5 इंच. त्यानंतर आपण पुढच्या गळ्याचे माप घेणार आहोत. तर बघा, पुढच्या गळ्याचे माप घेताना अशा पद्धतीने ब्लाऊज व्यवस्थित ठेवून इथं पासून या शोल्डर पासून अशा पद्धतीने टेप व्यवस्थित ठेवून एक गळा कुठपर्यंत येतोय बघायचं. 5.5चा आपला पुढचा गळा आहे. 5.5 इंच हा आपला पुढचा गळा आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवरून माप घ्यायची आहेत आणि माप घेत घेत ती नोट डाऊन ही करून ठेवायची आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत बाहीची लांबी. तर अशा पद्धतीने व्यवस्थित बाही पसरून ठेवून घेऊन बरोबर या शोल्डर पासून ते इथपर्यंत बाहीची लांबी आपण घेणार आहोत. तर ही बाहीची लांबी आहे आपली 9.5 इंच. त्यानंतर आपणाला शोल्डरचं माप घ्यायचं आहे. तर शोल्डरचं माप घेताना इथून जे इथपर्यंत 2 इंचाचा शोल्डर आहे आपला. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला थोडक्यात आणि खूप सोप्या पद्धतीने मापाच्या ब्लाऊजवरून मापे कसे घ्यायचे ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनेलवर आपण असेच ब्लाऊज शिलाई रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.